बाहेर सूर्याला आग लागल्या का तिथं ते जळा लागले हे आम्हाला काही इम्पॉर्टंट नाही. आम्हाला इम्पॉर्टंट आहे आमच्या जिभेची चव. आणि आपल्याला ही कांदा भजी लय आवडतात, त्यामुळं बाहेर किती पण ऊन पडू दे आपण हे बनवणारच. इथं सगळ्यात महत्त्वाचं कांद्याचं गणित. आता इथं पाकळी आणि पाकळी एकदम मोकळी व्हायला पाहिजे तरच मज्जा आहे हो. पुन्हा काय मग थोडंसं ओवा, जिरा पावडर आणि मीठ टाकून छान कांद्याला चोळायचं आणि 10 मिनिटं रेस्टला ठेवायचं. पाणी सुटते हो त्यानं. मग काय कोथिंबीर टाकायचं, हिंग टाकायचं. आता लसूण ऑप्शनल आहे, कुरकुरीत चांगलं लागतं म्हणून मी टाकते. आणि आपली वर्ल्ड फेमस घरची चटणी, हिची रेसिपी 1,00,000 सबस्क्रायबर झाले म्हणजे की आधीच म्हणून समजा. एकदम सिक्रेट रेसिपी आहे, कोणीही सांगणार नाही, आपण सांगणार मात्र आहोत तुमच्यासाठी काय पण हो. पुन्हा काय मग थोडंसं डाळीचं पीठ थोडं मोठं असेल ना तर 1 नंबर कुरकुरीत भजी होतात बघा. पाणी लागलं तर घाला, नाही तर नाही लागलं तर घालू नका. मग काय करा तेल गरम आणि टाका भजी आणि खावा हो. अहो बाहेर तिकडं काय का होईना, तोंडाची चव महत्त्वाची आणि सबस्क्राईब करणं पण महत्त्वाचं. चला तर मग.